नमस्कार मंडळी. कोबी म्हटलं की सगळे नाक मुरडतात, पण अशा पद्धतीचा पराठा जर बनवला तर नक्की सगळेजण घरातले खातील. तर बघू शकताय माझ्या घरातसुद्धा कोबी कोणालाच आवडत नाही, पत्ताकोबी. आणि मी त्याचा पराठा बनवलेला आहे. बघू शकताय आतून सारण मस्त भरलेलं आहे. टम्म गुबगुबीत पराठे सगळेच फुगून तयार झालेले आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. जे आपण आतलं सारण बनवलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं आहे, म्हणजे बाहेर येऊ नये म्हणून काही टिप्स दिलेल्या आहे त्याच्यामध्ये. आणि चवसुद्धा खूप छान लागणार आहे या पराठ्याची. मस्त असा पराठा बनवण्यासाठी मी इथं सर्वात अगोदर आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं 2 प्लेट मी छोट्या प्लेटनी पीठ घेतलेलं आहे. गव्हाचंच पीठ आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. वेगळं काहीच वापरलेलं नाही. थोडंसं ओवा टाकायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकू शकताय, पण मी टाकलेलं नाही. तर मस्त असं थोडं थोडं पाणी घालून थोडंसं मीडियम डो मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसरही नाही आणि जास्त मीडियमही नाही. मस्त असा डो मळून घ्यायचा आहे. बघू शकता इथं डो मळून झालेला आहे किंवा पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेलाची धार वरनं सोडायची आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित भिजतं आणि वरनं हडकतसुद्धा नाही. तर मस्त असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे एक मसाला बनवून घेणार आहोत आपण. याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं टाकून दिलेलं आहे. थोडंसं आपल्याला जिरं टाकून द्यायचं आहे, म्हणजे मी फोडणीला वापरणार नाही. जे काही वापरायचं आहे ते आत्ताच वापरून म्हणजे मसाला वाटते वेळेसच वापरणार आहे जिरं. तर मस्त असं भरडसर वाटून झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर इथं मी कोबी चॉकरला बारीक करून घेतलेला आहे. बरं, आता तुमच्याकडे चॉकर जर नसेल तर मिक्सरला पल्स मोडला किंवा 1-1 सेकंदाला असं हे वाटून घेतलं तरी चालेल. बारीक वाटलं जातं कोबी मिक्सरला. तर बघू शकता इथं मी ते वाटून घेतलेलं आहे आणि हे बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत. आणि याला आता किसणीने मी किसून घेणार आहे. थोडंसं त्याच्या खाली कोबीचं कण लागलेले आहेत. मी कोबीवर ठेवले होते बटाटे, तर तुम्ही म्हणसाल की काय लागलेलं आहे. तर आता अशा पद्धतीचं मी किसून घेत आहे, म्हणजे गाठी गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून मी बटाट्याचा वापर केलेला आहे. सारण भरल्याच्या नंतर बाहेर येणार नाही. दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये चव खूप छान लागते. आता आपल्याला सगळं सारण परतून घ्यायचं आहे. आणि आता इथं मी परतवून घेण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी तेल घेतलेलं आहे. थोडंसं 1 पळीच्या अंदाजाने 1.5 पळी इतकं तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाला जो वाटून घेतला होता आपण ते टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण कच्ची मिरची वापरलेली आहे, तर ती कच्ची मिरचीतला कच्चेपणा जाण्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे. परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. मस्त असं खमंग होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 1 2 ते 3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला, म्हणजे मस्त असं चव येते. तर बघू शकता इथं 1 ते 2 मिनटं झालेले आहेत आता इथं. तर मस्त असं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण कोबी टाकून घ्यायचा आहे. बरं, आता इथं कोबी आता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय. बटाट्याचा आणि कोबीचा प्रमाण बटाटा अर्धा पाहिजे, कोबीपेक्षा बटाटा अर्धा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मस्त अशी स्टफिंग तयार होणार आहे आतली. तर बघू शकता इथं एकजीव करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे, जास्त लो ठेवायची नाही. एकजीव करून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मिठाला पाणी सुटणार आणि कोबीसुद्धा आपली मऊ पडणार याच्यामधली. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा. आणि वरती वाफ काढायची आहे, वरती झाकण ठेवून आपल्याला याची. तर बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता मिश्रण तुम्ही बघू शकताय. आता मिश्रण एकजीव झालं की किंवा थोडंसं मऊ पडलेलं दिसलं की लगेच याच्यामध्ये बटाटा टाकून द्यायचा आहे, जो किसून घेतलेला आहे. आणि त्याला वरती थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव करायला मदत होते. एकदाच एकजीव होतं सगळंच आपलं मिश्रण. आणि थोडंसं मी लाल तिखट वापरलेलं आहे. आवडीप्रमाणे तिखटीचा प्रमाण कमी जास्ती करू शकताय तुम्ही या ठिकाणी. तर बघू शकताय मी इथं हलवून घेत आहे किंवा एकजीव करत आहे याला. बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे. अजिबात पचपचीत असं मिश्रण झालेलं नाही. आता गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचं आहे.
थंड झालेलं आहे आपलं मिश्रण. आता इथं पराठा लाटून घेणार आहोत आपण. तर पराठा लाटण्यासाठी मी इथं अगोदर पीठ घेतलेलं आहे. पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे. आता इथं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, जसं आपण चपातीला घेतो तितकं. आणि आता कोरड्या पिठात डीप करून घ्यायचं आहे, गोलुंडा बनवून त्याचा. आणि आता वाटीसारखं असं खोलगट करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि आता याच्यामध्ये बसेल तितकी आपल्याला स्टफिंग घालून घ्यायची आहे, किंवा हे जे बनवून ठेवलेली भाजी आहे ते घालून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं इतका उंडा घेतलेला आहे किंवा इतकं स्टफिंग घेतलेलं आहे. आणि आता सगळ्या बाजूने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताला कोरडं पीठ लावून मस्त असं त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर सगळ्या बाजूने पीठ वरती घ्यायचं आहे आणि वरची जी बाजू आहे ती चिपकावून द्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. मस्त असा आता आपला उंडा तयार झालेला आहे. खालनं वरनं कोरडं पीठ लावायचं आहे आणि सैलसर हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. एकसारखा पराठा लाटायचा आहे. कुठं जाड वगैरे झालेला असेल तर तिथंसुद्धा पातळ लाटून घ्यायचं आहे. पराठा लाटून झालेला आहे. इथं तवा अगोदरच गरम करून घेतला होता मी. आणि आता तव्यावर पराठा ठेवून द्यायचा आहे. बघू शकताय मस्त असा पराठा खालून थोड्याशा अशा फुटकळ्या आल्यासारख्या किंवा भाजल्यासारखं दिसलं की लगेच आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे. जे एक्स्ट्राचं पीठ आपलं कोरडं लागलेलं आहे ते हाताच्या साहाय्याने काढून द्यायचं आहे. बघू शकता इथं मस्त असा टम्म फुगलेला आहे पराठा. अप्रतिम दिसतो, चवीलासुद्धा भन्नाट लागतो. मस्त दिसत आहे हा पराठा. तर बघू शकता या ठिकाणी अशाच पद्धतीने खालनं वरनं खमंग असं भाजून घ्यायचं आहे म्हणू शकता या ठिकाणी. तर बाकीचे पराठे अशाच पद्धतीचे भाजून घ्यायचे आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.